नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या या हनुमान जयंती निमित्त म्हणजे हनुमंताला, मारुतीरायाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आणि तोडगे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर उपाय नंबर 1, हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण. हनुमान चालीसा फार प्रभावी आहे. ही येत्या हनुमान जयंतीला हनुमान चालीसा, हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून लाल वस्त्र परिधान करावे. त्यानंतर हनुमान मंदिरात किंवा मग घराच्या देवघरात हनुमानासमोर बसून, किंवा तुमच्या घरी हनुमान नसतील तर जिथे तुमचं मंदिर आहे, देवघर आहे, तिथे समोर बसून हनुमान चालीसाचे पठण 11, 21, 51 किंवा मग 108 वेळा करावे. ह्यापैकी जसे तुम्हाला जमेल तसे तुम्ही करू शकता. आणि हे सगळं जर शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एकदा तरी हनुमान चालीसाचं पठणसुद्धा करू शकता. त्यानंतर आहे सुंदरकांड. हनुमान जयंतीला सुंदरकांडचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. आता सुंदरकांड तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावू शकता. त्यानंतर आहे नंबर 2, सिंदूर आणि चमेली तेलाचा उपयोग. याला आपण म्हणतो चोडा अर्पण. जसे तर हनुमान जयंतीला हनुमानाच्या मूर्तीवर सिंदूर आणि चमेलीचे तेल मिसळून चोडा अर्पण करावा. याचा सुद्धा खूप चमत्कारिक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडतो. यामुळे बजरंगबली म्हणजे आपले हनुमंतराया प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नंबर 3 आहे राम नामाचा जप. हा उपाय सर्वात प्रभावी मानला जातो. तर हनुमानजींना भगवान राम अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा जप केल्याने हनुमान त्वरित प्रसन्न होतात, अशी सुद्धा खूप मान्यता आहे. त्यानंतर आहे लाल वहीत लाल पेनानेच 108 वेळा किंवा मग अधिक वेळा तुमच्याकडून होत असेल, जेवढा वेळ तुमच्याकडून शक्य होत असेल तेवढा वेळा राम नाम लिहून ती वही हनुमानाच्या चरणी अर्पण करावी. असे हनुमान जयंतीच्या दिवशी करावे. खूप प्रभावी मानला जातो तो. त्यानंतर आहे उपाय नंबर 4, विशिष्ट नैवेद्य आणि प्रदक्षिणा. तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जयंतीला प्रसादासाठी गूळ चणे, बेसनचे लाडू किंवा बुंदीचे लाडू अर्पण करावेत. यापैकी काहीही तुम्ही करू शकता. बुंदीचे लाडू, बेसन लाडू तुम्हाला जमत नसेल तर अगदी छोटासा गूळ आणि धने, आपलं फुटाणे हे सुद्धा वापरू शकता. तर मंदिरात जाऊन हनुमंताला 5, 11 किंवा मग 21 प्रदक्षिणा घालाव्यात, तुमच्याकडून जेवढ्या शक्य असेल तेवढ्या. त्यानंतर आहे नंबर 5, संकट निवारण तोडगे. तर सर्वप्रथम त्यामधील कर्जमुक्ती. हनुमान जयंतीच्या रात्री राम मंदिरात जाऊन रामनामाचा जप करा आणि हनुमानाच्या चरणी सिंदूर अर्पण करा. याने कर्जमुक्ती होण्यास फार मदत होते. त्यानंतर आहे शनिदोष. जर हनुमान जयंती शनिवारी असेल तर हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाची 7.7 किंवा मग ढय्यापासून आराम मिळतो. त्यानंतर आहे कष्ट निवारण. भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राचे 11 किंवा 21 वेळा पठण करावे. तुमच्याकडून दोन्ही शक्य नसेल तर एकदा केलं तरी चालेल. हे लक्षात ठेवा मात्र की हनुमानजी भाव श्रद्धा पाहूनच प्रसन्न होतात. तेव्हा पूजा करताना मन शांत आणि शुद्ध ठेवावे, याची दक्षता मात्र घ्यावी. हे सर्व उपाय, सर्व तोडगे मनाभावापासून श्रद्धेने, पूर्ण एकाग्र चित्तेने जर तुम्ही केले तर हनुमंतराया तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होऊन कृपा करतीलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.